आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व रसिक मराठी बांधवांनो, बहिणींनो आणि मातांनो, मी आज भाषण करणार नाहीये. याची सुरुवात आपण केली याच शिवतीर्थावरती, इथेच सुरुवात केली होती आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्रभर पक्षाने सगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम राबवायला सुरुवात केली. यावेळेला मला परत कुठेतरी सांगितलं की आपण परत केला पाहिजे, म्हणून यावर्षी देखील परत हा कार्यक्रम आपल्या समोर करतोय. कारण माझं भाषण गुढीपाडव्याला 30 तारखेला इथे आहेच, त्याच्यामुळे मला जे म्हणायचंय ते मी 30 तारखेला म्हणेन. पण आज मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिन सरकारने जाहीर केला होता, पण सरकारच्याही लक्षात नव्हतं की हा दिन साजरा करायचा असतो. आणि 2008 साली याची सुरुवात आपण केली.